नमस्कार मित्रांनो, ऐकून घे, मला काहीच मागायचं नाही, सगळं बघितलं मी सगळं बघितलं. घे दादा, चालू कर तू, चालू कर. नमस्कार. 1250 ची खरेदी केली माझ्या इथं आणि फोन पे ह्याच्याकडे फ्रॉड आहे. हे बघ, फोन पे फ्रॉड आहे आणि त्यांनी पेमेंट केलंय. मला पेमेंट आलं नाही. गर्दीमध्ये पोराला दाखवलं, पोरगा म्हणलं ओके घ्या. 7000 रुपयाचे कपडे घेतले. अरे तुला अक्कल पाहिजे. अरे मी इथं कष्ट करून मरायला लागलोय. काय संबंध तुझा करायचा? मी हेच करत. नमस्कार मित्रांनो, आज माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. या ब्लॉग मध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की फ्रॉड कसा होतो जिंदगीमध्ये. एखादा गरीब व्यावसायिक किंवा व्यावसायिक असेल, तो धंदा करायचा प्रयत्न करत असेल किंवा व्यवसाय करायचा प्रयत्न असेल, एखाद्याचा हातावरचं पोट असेल, त्यांनी त्याचं चालू केलेलं असेल, त्याच्यामध्ये काही लोक येऊन फ्रॉड करतात. फोन पे, पेटीएम, गुगल पे या सरकारने ऑनलाईन बिझनेस हात केला, तो चांगलाच आहे. काही जणांनी त्याला एकदम फार हेच करून टाकलं की अक्षरशः ते ऑनलाईन नको झालेलं आहे. कारण काय होते, ऑनलाईन काही जण इतके फ्रॉड करतात, त्यांचा धंदा असतोय कामधंदे करायचे नाही आणि फ्रॉड करून टाकायचा, चुत्या बनवायचं. पण कसं होतंय, कधी कधी समजा आई वडील असले, मुलगा कधी मारायला गेला किंवा नवरा मार्केटला गेला, त्या ठिकाणी त्यांची मिसेस असतात किंवा मुलाची आई असते, त्या ठिकाणी त्यांना कळत नाही किंवा फोन पेला आलं का नाही, मोबाईल त्या ठिकाणी नसतो, तिथं सगळं दिसतं की सक्सेस झाले, UTR ID सगळ्या गोष्टी दिसतात, पण पेमेंट काही येत नाही. म्हणून तुम्ही असल्या त्याला बळी पडू नका. तुम्ही पूर्णपणे ट्रान्झॅक्शन चेक करा, तुम्हाला पेमेंट आलंय का बघा. एक वेळेस गिराईक एक कमी झालं तरी चालेल, पण फ्रॉड झालेलं चालणार नाही, लक्षात घ्या. तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो, कारण मला फटका बसलेला आहे, तुम्हाला बसला नाही पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवतो. इथून पुढे लक्षात घ्या, फोन पे, पेटीएम, गुगल पे मध्ये दोन वेगवेगळे आलेले आहेत ऍप. त्याच्यामध्ये एक ओरिजिनल आहे, एक डुप्लिकेट आहे. ओरिजिनलला ती लोक काय करतात, ओरिजिनल ऍप वरून स्कॅन करतात. स्कॅन केल्यानंतर तिथे नाव येतं, मग ते नाव ते बरोबर कॉपी करून डुप्लिकेटला टाकतात. सेम नाव, सेम ट्रान्झॅक्शन, सगळे UTR ID दिसते त्याच्यामध्ये. ते तुम्हाला करून दाखवणार मी लाईव्हला की बाबा कसं काय असतं. त्याच्यामुळे तुम्ही या असल्या ह्याला बळी पडू नका. व्यवस्थित शेवटी तुमचा हातावरचं पोट असेल, कष्ट करताय तुम्ही, तर झळ लागते माणसाला. जो कष्ट करतो त्याला झळ कळती का असतील काय नाही. हे काय बाकीच्यांना घोडा लावायचं म्हणलं ते उभ्याने कसा लावतात. त्याच्यामुळं तुम्ही फक्त काळजीपूर्वक करा. म्हणून मला इथून तळतळीची वाटते, म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ बनवून डायरेक्ट बोलतोय. आता एकाने मला कसं चंदन लावलं होतं, चिखलीला राहिलाय, त्याचा व्हिडिओ मी याच्यात पुढे ऍड करणार आहे. तो आला होता एकदा, त्यांनी 1200 रुपयाची वस्तू घेतल्या माझ्याकडून. 1200च्या वस्तू घेतल्या, फ्रॉड झाला, गेला तो. नंतर आम्ही तळतळ केली, आयला म्हणलं 1200 काय आले नाही. तर मी पोरांना म्हणलं ठीक आहे, कधी कधी लेट येतो मेसेज, नका टाकू त्याची स्टोरी बाबा, एखाद्याचं नाव बदनाम कशाला करायचं. स्टोरी त्याची टाकली नाही, ठीक आहे, स्टोरी त्याची मी टाकली नाही अजिबात. मग परत तो आला 8 दिवसानंतर आला. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या चप्पलच्या शॉप मधून चपला घेतल्या 650च्या. इथे येऊन काउंटरला 500 रुपयाचं घड्याळ घेतलं. तिकडे पण ऑनलाईन केलं, गर्दी होती, त्यांना काय कळलं नाही. आला इथं पण काउंटरला ऑनलाईन केलं, सक्सेस झालं, दाखवलं. पोरांनी काय पेमेंट चेक केलं नाही, गेला कपड्यामध्ये गेला. 7800 रुपयाचे कपडे काढले. त्याच्यानंतर जो माझं एडिटिंगचं काम करतो, त्यांनी त्याला ओळखलं होतं की नाही, त्या दिवशी तो हाच होता, त्याचं नाव आहे. तर त्यांनी ते बघितलं, डायरेक्ट नाव सांगितलं, कारण त्यांनी जे काम केलंय ना ते 1 नंबर केलेलं आहे. त्याच्यामुळं मी डायरेक्ट नाव सांगितलं की त्यांनी ते बघितलं. त्या ठिकाणी बघितल्याच्या नंतर मला सांगितलं त्यांनी आधीच, दादा ह्यांनी त्या दिवशी 1200 रुपये केलं होतं, तो पेमेंट आला होता, तो हाच माणूस. मी म्हणलं त्याला काय आता बोलू नका, त्याला घेऊ द्या. त्यांनी घेतलं, झालं त्यांनी तसाच फ्रॉड केला आणि ऑनलाईन झालं, सगळं झालं. मग आम्ही म्हणलं पेमेंट कुठे दाखव, तो म्हणलं काय येईल. म्हणलं कुठे, सक्सेस झालं, सगळं झालं. म्हणलं चंदन लावतो का रे तू, नाही हो असं नाही तसं नाही. मग बोल बच्चन द्यायला लागला, आराआरीची भाषा करायला लागला, उग्र बोलायला लागला. मी इकडचा तिकडचा म्हणलं तुला 2 दांडके टाकू का बोचाव तुझ्या, बरे नालाय का, म्हणजे आम्ही का हे धंदेच करायचे का, बरे मग तू शहाणा, तुझ्यापेक्षा अति शहाणा मी आहे, धंदे करतो, मग आम्ही काय बावळट आहे का, बरोबर आहे ना. मग आम्हाला पण घोडा लावता येतो की, पण आपण धंद्यामुळं मी प्रत्येक गिरायकाला देव समजतो, लक्षात घ्या. ग्राहक हे देव आहे माझ्यासाठी, म्हणून त्याला मी एक चुकीचा शब्द सुद्धा वापरला नाही, शिवीगाळ सुद्धा केली नाही मी त्याला, अजिबात नाही, कुठलीच गोष्ट नाही. तुम्ही म्हणलं तू माझे पैसे दे, त्याला मी म्हणलं माझे पैसे दे जे पाठीमागे झाले. आता तुला घेत असं म्हटलं नाही, मग त्याच्याकडे पैसेच नव्हते. त्यांनी सगळं मटेरियल कॅन्सल केलं. त्या दिवशीचे 1200 रुपये मी त्याच्याकडून घेतलं. त्याला म्हणलं तू अजून काय घेतलं होतं, तर मला मास्क घेतला होता, त्याचे पैसे कॅश दिले. म्हणलं खरं का, खोटं नको बोलू, म्हणलं पैसे दे. मग त्यांनी त्याचे पण पैसे दिले. मग त्या दिवशी बरोबर त्यांनी 1400 रुपयाला चंदन लावलं होतं, ते पैसे मला आले. म्हणून तुम्ही ह्या अशा पोकळ अफवांना, पोकळ फ्रॉड ऍपला बळी पडू नका. म्हणून मी आज बनवतोय, तुम्हाला दाखवतो. मी इकडे बघा, माझ्याकडे ऍप आहे, मी स्वतः तो ऍप रात्री डाउनलोड केलाय. अक्षरशः मी आता कस्टमर थांबवलेले 2 मिनिटं करायचं, कारण हे फ्रॉड झाला नाही पाहिजे. म्हणून एक 10 मिनिटं एक कस्टमर कमी होईल, पण काम चांगलं होईल, लक्षात घ्या. हे सगळ्यांसाठीच आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. इकडे बघा, माझ्याकडे 2 ऍप आहेत मोबाईलमध्ये, बघा, हा फोन पे, हा फोन पे. तर ओरिजिनलचा फोन पे असेल तर तो एकच असतो मोबाईलमध्ये, 2 नसतो, हे लक्षात ठेवा. हा ओरिजिनल आहे, हा डुप्लिकेट आहे. बर,
ओरिजिनलला स्कॅनिंगचा ऑप्शन येतं, ओरिजिनल खोलला, पण ह्याला मी बँक अजून ऍड केलेली नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. इकडे बघा, हे बघा हा ओरिजिनल आहे. ठीक आहे, स्किप केलं. ठीक आहे, हे ओरिजिनल आहे. या ओरिजिनल वरती स्कॅनर मी ओपन केलाय. स्कॅनर ओपन केल्याच्या नंतर मी इथं स्कॅन केलं की इथं दिसतंय बघा अमोल फुटवेअर दिसतंय का, इथं अमोल फुटवेअर दिसतंय. तर ह्या ठिकाणी मी अमाऊंट टाकतोय, समजा 2000 रुपये मला करायचे. ठीक आहे, 2000 टाकले, पे करतोय. पे केल्यानंतर खाली ऑप्शन येतंय की ऍड बँक. ह्याला बँक ऍड करा म्हणते तरच पैसे पाठवा म्हणते, कारण हे ओरिजिनल ऍप आहे. तर ह्याला ऍड करायला आपल्याकडे पैसे नाही, कारण आपण फुकते. जो करणार आहे तो फुकता, मग तो ऍड करणार नाही. तो काय करणार माहितीये का, इथं बघणार पहिलं काय नाव आहे, अमोल फुटवेअर. बरोबर, इथं सगळं दिसतंय का, ओके. मग तो मागे जाणार ह्याच्यात. ठीक आहे, रिव्हर्स जाणार तो, असा कट केलं सगळं. मग परत तो आता काय करणार, या ऍप मध्ये घुसणार, फ्रॉड ऍप मध्ये. ओरिजिनल वाला ऍप हा होता, हा फ्रॉड ऍप आहे. ह्याच्यात घुसला, त्यात असं येते बघा. ठीक आहे, वरती नाव टाकणार तो, कसं, तिथं नाव काय होतं, अमोल फुटवेअर. या असं अमोल असा होता, फुट असं होतं, वेअर असं होतं. ठीक आहे, इथं अमाऊंट टाकणार तो 2000 रुपये. तुम्हाला नाही कळून देणार तो ऑटोमॅटिक करणार. स्कॅन करतोय असं दाखवणार आणि चंदन लावणार. बरोबर, हे बघा झालं सक्सेस. वाजणार पण असं टुक टुक, वाजलं का, झालंय पेमेंट. बर, तुम्ही म्हणले दादा मला युटीआर आयडी दाखव, व्ह्यू डिटेल्स. हे बघा व्ह्यू डिटेल्स पण दिसतंय, डायरेक्ट युटीआर आयडी. बघा आता कसं काय करायचं सांगा तुम्ही कार्यक्रमाचा. आहे का, या असा फ्रॉड मार्केटमध्ये चालू आहे. मी मागाशी ऍप घेतला तर मला दोघं जण म्हणले दादा दे रे, झालं एकाला चंदन लावतो. मला तुला थुका लावू का, भाड खाऊ. हा, कशाला पाहिजे रे ऍप. मी ते फ्रॉड झाला म्हणून साठी दाखवायचंय. म्हणजे बघा मी ऍप हा दाखवतोय, या ऍपला तुम्ही बळू पडू नका. बरं, हा ऍप आहे म्हणून काही लोकांना हे पण समजेल, मग ती लोक अजून फ्रॉड करायचा प्रयत्न करतील. मग त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, म्हणून मी हा ऍप दाखवतो. इकडे बघा, मोठी मोठी रक्कम तुम्ही ह्याच्यावरती करू शकता आणि दाखवू शकता. हे बघा पूर्णपणे हा फ्रॉड आहे. आता मी ज्या माणसाने मला चंदन लावलंय त्याचा व्हिडिओ मी पूर्ण ऍड करतोय. पूर्ण बघा, चांदी चौकात राहिलाय म्हणतो, चिखलीमध्ये. मी मग असले धंदे करतो का तू, बरे. तर हा कुठं माणूस जर आढळला, ह्याला काही देऊ नका. दिलं तर त्याचं सगळं पेमेंट चेक करून द्या. आणि असली माणसं घाई गडबडीची येतात, हे लवकर कर लवकर कर, थांब म्हणायचं 10 मिनिटं, वेळ नसेल तर परत ये. पण आत्ता गडबड करू नको. गडबड करत असेल त्याला देऊ नका माल. शांततेत घेत असेल त्याला द्या, कारण दुनियाच्या मागे भरपूर गडबड आहे, सगळी गडबड आहे. आपण तुम्ही घ्यायला 2 मिनिटं थांबा. फ्रॉड करणारा माणूस गडबड करतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं तुम्ही असल्याला बळी पडू नका, व्यवस्थित लक्षपूर्वक करा. जागो ग्राहक जागो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, ऐकून घे. मला काहीच मागायचं नाही, सगळं बघितलं मी सगळं बघितलं. घे रे दादा, चालू कर, तू चालू कर. नमस्कार मित्रांनो, बघा एवढं प्रामाणिक काम मी करतोय. त्या ठिकाणी हा माणूस आहे, मागच्या वेळेस आला 1250 ची खरेदी केली माझ्या इथं, आणि फोन पे ह्याच्याकडे फ्रॉड आहे. हे बघ, फोन पे फ्रॉड आहे. आणि त्यांनी पेमेंट केलंय, मला पेमेंट आला नाही. गर्दीमध्ये पोराला दाखवलं, पोरगा म्हणलं ओके गेला, पेमेंट आला नाही. आता पण त्यांनी माझ्या दुकानात जाऊन जवळजवळ 650चे बुटं घेतले, तिथं पण सक्सेस झालं. मला आला गर्दीत, पेमेंट झाला नाही, त्याच्याकडे सक्सेस दिसतंय. दुसरी गोष्ट, कितीचं घेतलं आता, 7000 रुपयाचे कपडे घेतले. अरे तुला अक्कल पाहिजे. अरे मी इथं कष्ट करून मरायला लागलोय. काय संबंध तुझा करायचा, मी हेच करीत नाही. तुझा संबंध काय करायचा असा, ट्रान्झॅक्शन बघ माझं संबंध काय करायचा, हेचा नाही का तू तसं फालतोय. तू नीचे, तू कशामुळं काय, कशामुळे तुझा 1250 रुपये पहिले माझं 1250 रुपये. आणि एवढं प्रामाणिक मी काम करतो, आणि असं करतात. कुठं राहिला तू, चिखलीमध्ये राहिला. हे चुकीचं काय, कुठपर्यंत हे चांगलं वाटतंय मला सांगा. मी दादा नाही करणार, एक मिनिट नाही करणार, खोटं नको बोलू. नाही करणार. आले काय म्हणलं त्याला, मी आता मला 1250 रुपये आले. हे बघ दादा, हे बघ माझे ट्रान्झॅक्शन नाही.